भारतीय सैन्यानं सांबा गावात एक पाकिस्तानी ड्रोन पाडलाय। ड्रोनचे काही भाग कैंक, गगवाल, सांबा गावातल्या घराच्या छतावर पडलेत। पाकिस्तानच्या हद्दीतून अजून ही ड्रोन ऍक्टिव्हिटी जी आहे त्या भारताच्या बॉर्डर नजीकच्या गावामध्ये पाहायला मिळत आहेत। आणि जम्मू मधल्या एका केंगा नावाच्या गावामध्ये मी उभा आहे, जिथे रात्री सुद्धा ड्रोनच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळालेल्या होत्या। सीज फायर झाल्यानंतर सुद्धा सीज फायरचं व्हायोलेशन पाकिस्तानकडून सातत्यानं होतंय, जिथे हे ड्रोन टेरेसवरती पडलं आणि त्यानंतर स्लॅबचा जो काही पोर्शन आहे तो खाली तुटून पडला। आणि इथे या घरातली एक महिला जेवण बनवत होती, त्यांच्या डोक्यावरती तो स्लॅबचा छोटासा पोर्शन जो तो पडलेला होता। आणि वरती ड्रोनचा जो भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमला हाणून पाडल्यानंतर जो ड्रोनचा सांगाडा आहे तो सुद्धा पडलेला होता। सध्या पोलिसांनी हा ड्रोनचा सांगाडा ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहतोय हे लोखंडी जे पत्र्याचे भाग आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत की ड्रोनचा हल्ला परतवून लावत असताना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं कशा पद्धतीने या सगळ्याला काउंटर केलेला आहे। हा स्टीलचा ग्लास पाहतोय आणि पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे, कारण ड्रोन जेव्हा आकाशामध्ये घिरट्या घालत असतात तेव्हा भारताच्या एअर डिफेन्स सिस्टम कडून अशा पद्धतीनं सगळे हल्ले जे आहेत ते पूर्णपणे परतवून लावण्यात आलेले आहेत। या सगळ्या भिंतीवरचे हे सगळे छर्रे पडून जे काही डॅमेज झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या भागामध्ये एक किरकोळ नुकसान जे आहे ते पाहायला मिळतंय। हम जी कहते हैं ज्यादा शांति रहे, शांति नहीं तो फिर जंग न लगे और क्या करना फिर। हाँ हमारे को तो जो है ना, पाकिस्तान से हमेशा का डर है हमारे को हाँ हमेशा ही डर रहता है। उग्रवादी भी जो है ना। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर।